वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै बेटसी बामजला सुभद्रा। जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। प्रथम परमपूज्य अक्का स्वामींना वंदन करते, समर्थ रामदास स्वामींना वंदन करते, आपले दासबोध सखोल अभ्यासाचे माननीय संचालक आदरणीय विजयदादा लाड, आदरणीय सुनीता वैदी आणि इथले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ समीक्षक अभ्यासक रामभक्त असे जे सगळे आहे श्रोते, त्या श्रोत्यांना वंदन करते आणि आजच्या आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे श्री रामहृदय स्तोत्र। हे रामहृदय स्तोत्र 56 श्लोकांचं हे स्तोत्र आहे। हे ब्रह्मांड पुराणामध्ये उत्तरा भागामध्ये हे अध्यात्म रामायण येतं। त्या अध्यात्म रामायणातला हा जो पहिला सर्ग आहे त्यातला पहिला बालकांडातला जो प्रथम सर्ग आहे त्याच्यातला हा पहिला अध्याय हा रामहृदय स्तोत्र म्हणून म्हटला जातो। हा सज्जनगडावरती हे रामहृदय स्तोत्र म्हणतात। आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या तिथे पण म्हटलं जातं हे रामहृदय स्तोत्र। तर असं हे स्तोत्र आहे आणि यामध्ये मुख्य हे जे स्तोत्र आहे याच्यात रामतत्व समजून घ्यायचं आहे आणि हे रामतत्व शंकर म्हणजे महादेव आपल्या पार्वतीला हे तत्व समजावून सांगत आहे असं हे स्तोत्र आहे आणि इथे ते शंकरांनी पार्वतीला समजावून दिलेलं आहे। पहिल्या 5 श्लोकामध्ये जसं ग्रंथांची सुरुवात जी असते ती सगळी मंगलाचरणाने असते, तसे 5 श्लोक जे आहे ते पहिले हे मंगलाचरणाचे श्लोक आहे। या मंगलाचरणाच्या श्लोकांमध्ये सगुण रामाला वंदन आहे, निर्गुण रामाला वंदन आहे, परब्रह्म स्वरूप असणाऱ्या रामाला वंदन आहे आणि रामायणाची महती कथन केलेली आहे त्या पहिल्या श्लोकांमध्ये। पहिला श्लोक पाहूया आपण। य पृथ्वी भरवारणाय दिविजय संप्रार्थितश्चिन्मयः संजात पृथ्वी तले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रम हत राक्षसं पुनरगात् ब्रह्मतत्त्वात् माद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तंजानकीशं भजे। हे जे पहिला श्लोक आहे याच्यामध्ये जानकीशं भजे म्हणजे या जानकीचा ईश असणाऱ्या त्या रामाला मी भजन करतो, त्याची सेवा करतो, त्याचं पूजन करतो अशा प्रकारे इथे वंदन केलेलं आहे। आता पृथ्वी भरणमाळ या पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी या सगळ्या दिव्य लोकातून सगळे देव जे आहेत
ते गेलेले आहेत. आणि त्या संप्रार्थित चिन्मय, त्या चिन्मय अशा आत्मतत्वाला किंवा परब्रह्म स्वरूपाला वंदन करून सगळे देव म्हणतात आहेत की या पृथ्वीचा भार हलका करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून संजात पृथ्वी तले, की इथे संजात म्हणजे आता हा जो राम आहे हा उत्पन्न झालेला आहे. आपण रामनवमी उत्सव साजरा करतो, म्हणजे रामाचा जन्म झालेला आहे. असा राम पृथ्वी तलावरती रवी कुलामध्ये, आणि कसा जन्माला आलेला आहे म्हणजे अवतार घेतलेला आहे रामाने. आणि माया मनुष्य व्यया, अव्यय असणाऱ्या अशा त्या परब्रह्म स्वरूपाने मायेच्या आधारे, मायेच्या संयोगाने तिचा आश्रय घेऊन या भूतलावरती जन्म घेतला. आणि काय केलं, कशासाठी जन्म घेतला, निश्चक्रम हत राक्षस, हे सगळी जी दुष्ट प्रवृत्तीचे जे राक्षस आहेत त्यांना हत करण्यासाठी, त्यांचं सगळं निष्कारण करण्यासाठी त्यांना, म्हणून पुनरगात असं सगळं ते निश्चक्रम म्हटलंय. म्हणजे इथे सगळं राक्षस कुळ सगळं नेस्त नाबूद केलेलं आहे असा इथे अर्थ आहे. निश्चक्रम हत राक्षसा, सगळ्या राक्षसांचा वध केला. आता काही जे होते बिभीषणाला राज्य दिलेलं आहे, किंवा जे राक्षस राहिले आहेत ते फक्त गर्भवासात जे होते त्यांचा वध केलेला नाहीये राक्षस कुळामध्ये, ते राहिलेले आहेत. पण इथेच त्यांनी निश्चक्रम, तरी सुद्धा सगळे राक्षस कुळ जमीनदोस्त केलं असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे की जरी ते राक्षस कुळात असले तरी सुद्धा बिभीषणाला राज्य दिल्यानंतर राम राज्य कसं करायचं हे सगळं बिभीषणाला समजावून सांगितलंय. आणि त्याप्रमाणे बिभीषणाने तिथे धर्माची म्हणजे राम राज्याची तिथे स्थापना केलेली आहे. म्हणून इथे अशा प्रकारे स्थापना झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर पुनरगास ब्रह्मत्व माध्यम स्थिराम, आता अशा प्रकारे पुन्हा ते ब्रह्मतत्वाला पुन्हा जाऊन मिळालेले आहेत किंवा तिथे ते गेलेले आहेत. स्थिराम कीर्तिम, आता ब्रह्मत्व माध्यम स्थिराम, पण हे स्थिराम आपण इकडे घ्यायचंय. कीर्तिम पापहराम विधाय जगता तन जानकीशम भजे, की असे जे राम आहेत की ज्यांनी सगळ्या राक्षस कुळाचा नाश करून पुन्हा ब्रह्मतत्वाला ते पूर्ण केलेले आहेत. आणि इथे मायेची उपाधी करून त्यांनी हा राम अवतार घेतलेला आहे. पण यांची कीर्ती कशी आहे, स्थिराम कीर्तिम, स्थिर कीर्ती आहे. जरी अवतार संपवलेला असला तरी आज इतके वर्ष झाले पण सगळ्या मंदिरं पाडली गेली रामाची, पण या राम जो आहे हा या हिंदूंच्या हृदयातून गेलेला नाही इतके वर्ष. म्हणून त्यांची कीर्ती कशी आहे, स्थिराम कीर्ती, ती स्थिर कीर्ती आहे, ती निश्चल कीर्ती आहे, ती हलणारी ढळणारी कीर्ती नाही. काहीही झालं तरी राम मात्र, कारण आता हे रामतत्व आपण जे पाहणार आहोत म्हणजे राम हृदय जे म्हटलेलं आहे ते दोन अर्थाने म्हटलंय. की एकतर राम हृदय म्हणजे राम जो आहे तो सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे, आणि दुसरं म्हणजे रामतत्व जे आहे ते अतिशय गुह्य असं आहे. म्हणजे हृदय म्हणजे आतला गाभा, त्यातलं गोपनीय असं जे गौप्य आहे, गुह्य आहे, असं तत्व जे आहे ते तत्व आता आपल्याला या स्तोत्रात पाहायचं आहे. असे जे राम आहेत, अशी जी रामाची कीर्ती आहे, जे निश्चल आहे, स्थिर आहे, असे जगता तन जानकीशम भजे, अशा त्या जानकीच्या ईशाला मी भजतो, मी त्याला नमन करतो, त्याचं वंदन करतो. आणि मनोभावे मी त्याची, भज शब्द हा सेवा या अर्थाने पण होतो. मी सेवा करतो, वंदन करतो, पूजन करतो असा अर्थ आहे. हे सगळं व्यास मुनींनी सांगतात आहे बरं. हे जे पुराण आहे हे व्यास मुनींनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून हे रामहृदय किंवा या अध्यात्म रामायणाच्या सुरुवातीचाच हा भाग आहे. आणि इथे अशा प्रकारे मंगलाचरण करताना व्यासमुनी त्या राम जानकीचा ईश असणारा अशा त्या रामाला वंदन करतात. आणि दुसऱ्या श्लोकात असं म्हटलंय की हे सगळं उत्पन्न करणारा विश्व, आपण सगळे श्लोक नाही पाहणार आहोत, मुख्य जो आपला गाभा आहे तो आपण पाहूया. पण पहिली जी सुरुवात आहे की त्याच्यामध्ये या विश्वाची उत्पत्ती करणारा असा जो भव म्हणजे सगळ्या विश्वोद्भव झालेला आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय या सगळ्याचं कारण असलेला असा तो राम कसा मायाश्रय, की त्यांनी मायेचा आश्रय घेऊन हे सगळं उत्पत्ती स्थिती लय, पण तो कसा आहे, मायेचा आश्रय त्यांनी घेतला असं आपण जरी म्हटलं तरी मायाच त्याच्या आश्रयाने राहते आहे.
आणि असा जो आहे तो मायाशयम विगत माय म्हणजे तो मायातीत असणारा प्रभू रामचंद्र कसा आहे, अचिंत्य मूर्ती, तो कसा आहे, अचिंत्य आहे, मायातीत आहे, अचिंत्य आहे. इथे निर्गुण निराकाराला वंदन आहे की तो अचिंत्य आहे. सगुण रामाचं चिंतन करता येतं, आपल्याला ध्यान करता येतं, पूजन करता येतं, पण इथे जो निर्गुण अचिंत्य रूपम, तो अचिंत्य आहे. त्या ब्रह्माचं चिंतन करता येत नाही असा तो अचिंत्य आहे. आनंद साद्रम अमलम, अमलम म्हणजे मळ नसणारा असा तो आहे. निजबोध रूपम सीतापतीं विदित तत्व अहम नमामी, असं जे राम तत्व आहे त्या राम तत्वाला मी वंदन करतो. आता इथे रामायणाची 3ऱ्या श्लोकात महती सांगितली गेलेली आहे की पठन्ति ये नित्यम अनन्य चेतसा शृण्वन्ति चाध्यात्मिकम संज्ञितम शुभम, की हे जे रामायण आहे हे रामायण पठन्ति ये नित्यम, जे नित्य वाचतात, नित्य रामायण वाचतात, नित्य हे स्तोत्र वाचतात, ते कसे आहे आणि हे रामायण आध्यात्मिक संज्ञितम शुभम, असं जे आध्यात्मिक ज्ञान त्याच्यात सांगितले गेलं आहे, पवित्र, शुभम म्हणजे शुद्ध पवित्र असं जे आहे, रामायणम सर्व पुराण संमतम, असं जे रामायण आहे ते रामायण कसं आहे तर ते सर्व पुराणांना संमत आहे. सर्व पुराणांमध्ये रामाची महती सांगितली गेलेली आहे आणि असं हे पुराण संमत असलेलं असं हे रामायण निर्धूत पापा, असं या रामायणाचं जे नित्य पठण करतात ते निर्धूत पापा म्हणजे पाप धुवून निघून जातं त्यांचं, अशा प्रकारे सर्व पाप नष्ट करणारं असं हे रामायण आहे. आणि निर्धूत पापा हरिम एव यांती, ते मग कुठे जातात, हे रामायण ऐकणारे वाचणारे ते या हरिमेव हरिपदाला प्राप्त होतात, त्या रामपदाला ते प्राप्त होतात, ते परब्रह्म पदाला प्राप्त होतात. अशा इथे या रामायणाची महती या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. आणि 4थ्या श्लोकात म्हणतात ते अध्यात्म रामायणम एव नित्यम पठ्ठेत, असं जे अध्यात्म रामायण आहे ते नित्य पठेत, असा जो नित्य वाचतो, कशाच्या इच्छेनी चेत भवबंध मुक्तीम, या भवबंधनातून मुक्त होण्यासाठी असं जे पठण केलं जातं, गवाम सहस्त्रयुत कोटी दानात, त्याला कोणचं फळ मिळतं तर गवाम म्हणजे गायी दान केल्याचं, किती सहस्त्रयुत, अयुत हे एक मोजमाप ते इतकं अगणित आहे की अयुत म्हणजे त्याचं आपल्याला मोजमाप करता येणार नाही, असं सहस्त्र अयुत म्हणजे कोटीच्या कोटी गायी दान केल्यासारखं पुण्य या रामायणाच्या नित्य पठणाने प्राप्त होतं. लभेद्य शृणयाचं नित्यम, नित्य श्रवण केल्याने, नित्य पठण केल्याने असं हे रामायण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला अशी प्राप्ती होते. आता इथे 5व्या श्लोकात सांगतात की आता हे जे रामायण आहे या रामायणाचा उद्भव कसा झालेला आहे. पुरारी गिरी संभूता रामार्णव संगता अध्यात्म राम गंगेय पुनाती भुवन त्रयम, ही रामायण रूपी गंगा अशी पुरारी गिरी संभूता, पुरारी याचा अर्थ पुरातन काळापासून चालत आलेली असाही केला जातो, आणि पुरारी म्हणजे त्रिपुरारी, जो भगवान महादेव शंकर असे जे आहेत त्या गिरीसंभूता अशा त्या कैलास पर्वतापासून उगम पावलेली, आणि ती कुठे जाऊन मिळते, रामार्णव संगता, रामाच्या अशा महासागराला, रामतत्वाला महासागराला जी जाऊन मिळते. अध्यात्म राम गंगेय, अशी ही अध्यात्म रामायण रूपी गंगा पुनाती भुवन त्रयम, त्रिभुवनाला पावन करणारी अशी ही गंगा आहे. ही गंगा जी आहे, नुसती गंगा जर आपण म्हटली तर ती त्या हिमालयातून उगम पावते आणि त्या उत्तर भारताला पवित्र करते, गंगे स्नान करायला जावं लागतं. पण ही रामायण रूपी जी गंगा आहे ही मात्र त्रिभुवनाला पावन करणारी आहे. ही गंगा कुठेही उत्पन्न होते, माऊली गार्डन मध्येही उत्पन्न होते, मनातही उत्पन्न होते, कुठल्याही शहरात उत्पन्न होते, खेड्यात उत्पन्न होते,
कुठेही उत्पन्न होते आणि ती पावन करते त्रिजगताला, म्हणजे त्रिभुवनात ही सर्वत्र भरून राहिलेली अशी ही गंगा, ती अध्यात्म रामायण रूपी गंगा जी रामसागराला जाऊन मिळते आणि ती या सगळ्या त्रिभुवनाला पावन करते. आता हे त्रिभुवन आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न आलेला आहे म्हणून मी जास्त त्याच्यात सांगत नाही की आपल्याला ही त्रिभुवनामध्ये ही राम जो आहे, हे रामायण आहे, हे प्रसिद्ध आहे. त्रिभुवनात रामायण हे प्रत्येकाला, देव म्हणतात आमचं रामायण आहे, मानव म्हणतात आमचं रामायण आहे, आणि अशा प्रकारे तिन्ही लोकांमध्ये हे वाटलं गेलंय. दानवांमध्येही हे प्रिय आहे आणि म्हणून यांच्यामध्ये हे होतं की रामायण आमचं आहे, रामायण आमचं आहे. म्हणून महादेवांनी, जे महादेव आहे त्या महादेवांनी या रामायणाची विभागणी करून दिलेली आहे आणि तिन्ही लोकांमध्ये हे रामायण प्रसिद्ध आहे. म्हणून तिन्ही लोकांना पावन करणारी अशी ही रामगंगा आहे. माता ही रामगंगा इथे उत्पन्न पावली या कैलास पर्वतावर. म्हणून आता हा 6व्या श्लोकापासून आपल्याला या रामगीता हा एक अध्यात्म रामायणाचा एक सुंदर असा भाग आहे. हा रामहृदय स्तोत्र आहे. हे रामहृदय स्तोत्र किंवा हे कुठे सुरू झालं होतं? या कैलास पर्वतावर. कैलासाग्रे कदाचित शतरवी विमले मंदिरे रत्नपीठे. की कैलास पर्वतावर कदाचित की किती शतरवी, 100 सूर्यांचं प्रकाश असणारं असं जे मंदिर, ज्याच्यामध्ये रत्नजडित असं मंच आहे, पीठ आहे, त्या पीठावरती सन्निष्ठम ज्ञाननिष्ठम, तिथे ज्ञाननिष्ठ असलेले भगवान शंकर, त्रिनयनम अभयम, त्रिनयन असणारे आणि अभय, अतिशय कुणालाही तिथे भय वाटत नाही अशा प्रकारे सगळे आहेत भगवान शंकरांजवळ. की त्या सापापासून भगवान शंकर धारण करून आहेत, त्यांना तिथे कोणालाही तिथे भीती वाटत नाही असं अभय असणारे सेवितम सिद्ध संगई, असे जे खूप सिद्ध लोक आहेत, ते सिद्ध लोक सुद्धा या भगवान शंकराची सेवा करण्यासाठी त्यांच्या भोवती गोळा झालेले आहेत. आणि देवी वामांक संस्था, आणि ही जी पार्वती माता आहे ही त्याच्या वामांगी बसलेली आहे. गिरीवर तनया, ही पर्वत कन्या पार्वती कशी बसलेली आहे? भक्ती नम्रा, भक्तीनी नम्र झालेली अशी ही पार्वती आहे. आणि आता आपल्याला हे रामहृदय पाहायचं आहे. रामहृदय पाहायचं असेल तर भक्ती नम्र होणं अतिशय आवश्यक आहे. नम्रता असली पाहिजे. भक्ती नम्र म्हणजे जिचा अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला आहे, अजिबात अहंकार शिल्लक राहिलेला नाही, अशी ती भक्ती नम्रा पार्वती आहे. आणि ती काय म्हणते आहे की म्हणते प्राहेदम देवमिशम सकल मलहरम वाक्यम आनंद कंदम. ती विचारते आहे की मला देवमिशम, की त्या देवांचे सकल मलहरम, सकळ मलहरण करणारे असं वाक्य ती विचारते आहे. वाक्य कसं आहे? आनंद कंदम, अतिशय आनंद देणारं, सगळा मळ नष्ट करणारं असं ते वाक्य ती त्या महादेवाला बोलली. सगळे सिद्ध संगई, सगळे सिद्ध पुरुष बसलेले आहेत सेवेकरता, आणि पार्वती माताही तिथे कैलास पर्वतावरती आहे आणि ती महादेवांना असं आनंददायक वाक्य असं ती विचारते आहे. आणि आता ती म्हणते आहे, पहिल्यांदा आपल्याला विचारायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं की नमस्कार करावा लागतो, तिथे नम्र व्हावं लागतं. भक्ती नम्र आहे ती, आणि म्हणून ती भक्ती नम्र असणारी पार्वती शिवांना विचारते आहे की तिचा असा प्रश्न इथे पार्वती उवाच, ती म्हणते आहे, नमोस्तुते देव जगन्निवास सर्वात्मदृक्त्वं परमेश्वरोऽसि पृच्छामि तत्त्वं पुरुषोत्तमस्य सनातनं त्वं च सनातनोऽसि. ती विचारते आहे की नमोस्तुते देव जगन्निवास, या सगळ्या जगताचे परमेश्वर असणारे तुम्ही, सर्वात्मदृक् म्हणजे सगळ्यांचे साक्षी असणारे, या समोर असे सगळ्यांचे साक्षी असणारे असे जे परमेश्वर आहे,
सर्वात्म दृक त्वम परमेश्वरोसी, भगवान शंकर हे परमेश्वर आहे, सगळ्यांचे साक्षी आहेत, सगळ्या जगताचे जगन्निवास, सगळ्यांच्या मध्ये राहणारे आहे, सगळ्या जगाला धारण करणारे आहेत, त्यांचे साक्षी आहेत असे ते परमेश्वर म्हणजे महादेव. त्यांना आता मी असं विचारते, पृच्छामी तत्वम, मी त्यांना असं तत्व विचारते, कशाचं? तत्वम पुरुषोत्तमस्य, त्या पुरुषोत्तमाचं तत्व मला तुम्ही सांगावं. आणि तुम्ही मला का सांगावं? कारण तुम्हीही सनातन आहात. भगवान शंकराला ती म्हणते आहे, सनातनम त्वम सनातनोसी, तुम्ही सुद्धा सनातन आहात. आणि म्हणून मला तुम्ही हे सनातन तत्व मला तुम्ही सांगावं, की हे सनातन तत्व काय आहे हे मी तुम्हाला विचारते आहे, कारण तुम्ही सनातन आहात आणि म्हणून तुम्हाला हे सांगता येईल. आणि ती म्हणते की गौप्य, आता हे कसं आहे, हे सनातन तत्व अतिशय गुपित आहे, गुह्य आहे, म्हणून गौप्यम, अतिशय गुप्त असणारं असं हे तत्व आहे. आणि वदंती भक्तेषु महानुभावा, हे तत्व कोणाला सांगितलं जातं? जे भक्त आहेत त्यांनाच सांगितलं जातं, किंवा जे अनन्य आहेत त्यांना सांगितलं जातं. पहा, आपण संसारात सुद्धा एखादी गोष्ट आपली ज्या प्रिय असेल, म्हणून ती म्हणते की मी तुमची प्रिय आहे, नंतर तिने म्हटलेलं आहे की मी तुमची प्रिय आहे, तुम्ही मला प्रिय आहात आणि म्हणून मला तुम्ही हे तत्व सांगा. एखादी खूप मौल्यवान गोष्ट असेल किंवा गुपित गोष्ट आपण सगळ्यांसमोर ती उघड करत नाही. आपले जे प्रिय आहेत, आपल्याला ज्यांच्यावर विश्वास आहे, अशा लोकांनाच घरातली आपण तिजोरी उघडून दाखवतो, बाकी सगळ्यांसमोर आपण आपलं ऐश्वर्य प्रगट करत नाही, ते काही ठराविक लोकांजवळच प्रगट केलं जातं. म्हणून इथे ती म्हणते की असं हे तत्व आहे, भक्तेषु महानुभावा, जे महानुभाव आहेत, भक्त आहेत, त्यांनाच हे सगळं सांगितलं जातं. म्हणून तव देव भक्ता प्रियोसी मे त्वम वद यत्तु कृष्णम, मी जे काही विचारलेलं आहे ते तुम्ही मला सांगा, कारण मी तुम्हाला प्रिय आहे आणि तुम्ही पण मला प्रिय आहात, म्हणून हे तत्व मला तुम्ही सांगा. आणि कसं? ज्ञानम सविज्ञानम, की हे जे तत्व आहे हे तत्व मला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही मला हे तत्व सांगा. कारण इथे ही जी पार्वती आहे ही प्रकृती रूपाने आहे, प्रकृती रूपामध्ये ही हे प्रश्न विचारते आहे महादेवाला, आणि म्हणून स्त्री रूपात आहे असं म्हणून स्त्रीला समजेल असं म्हटलं जातं, की स्त्रीला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही मला हे रामतत्व सांगा. आणि म्हणून इथे ती विचारते आहे, जानाम्यहम योषिदपी, हे जे तत्व आहे की ज्याच्यामुळे सगळे लोक तरुण जातात, या राम नामानी तरुण जातात, हे तत्व मला विचारायचं आहे. ते रहस्य पृच्छामी चान्यश्च परम रहस्य, हे परम असणारं असं रहस्य मला तुम्ही सांगा. इथे श्री रामचंद्रे अखिल लोकसारे भक्ती दृढा नवभवती प्रसिद्धा, की हे राम नाम कसं म्हटलं जातं? ही राम नाम नौका भवसागरी तराया, की ही नौका म्हटली जाते, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी ही राम नाम रूपी नौका समजली जाते आणि म्हणून मुक्त होण्याचं साधन आहे. पण तरी माझ्या संशयाचं तुम्ही निरसन करावं. आणि म्हणून इथे ती सांगते आहे, आता हे जे सगळं तिला मनामध्ये तिच्या खूप दिवसाचं आहे मनामध्ये हा प्रश्न, आणि जोपर्यंत परमार्थामध्ये प्रश्नाचं निरसन होत नाही, संशय जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. आणि म्हणून इथे इतके दिवस मनात ठेवलेलं आहे मागच्या जन्मीचं, आता हे जे कलियुगाचे 4 हे आहेत अशा अनेक चौकड्या, त्याच्या आधीच्या याच्यात जेव्हा रामावतार होऊन गेला, त्या रामावतारापासून हा संशय या पार्वतीच्या मनात आहे. कारण पार्वतीने पाहिलेलं आहे की ही जेव्हा राम वनवासाला गेले आणि सीता हरण झालं, तेव्हा हे जे राम आहे तेव्हा हे सीते हे सीते हे सीते म्हणून ते काय करतात आहे? शोक करतात आहे. आणि इथे हे जे महादेव आहेत हे कैलासाहून त्यांना वंदन करतात आहेत रामाला. आणि आता पार्वतीला मोठा प्रश्न पडला आहे की
हा जो राम आहे हे सीते म्हणून वृक्षांना आलिंगन देतोय, रडतोय, फिरतोय आणि हे मात्र त्यांना वंदन करतात आहेत. तर हे कसं काय? हे तर पुरुषोत्तम स्वतःच आहेत, स्वतःच सगळे जगदाधीश आहेत आणि तरी सुद्धा ते वंदन करतात आहेत. तेव्हा हे कोण आहे, कोण असले पाहिजे? तेव्हा भगवान शंकर तिला म्हणतात आहेत की तुला जर असा संशय काही वाटत असेल तर तू परीक्षा घेऊ शकतेस. आणि म्हणून परीक्षा घेऊ शकतेस म्हटल्यावर तिलाही इच्छा झाली परीक्षा घेऊन पाहावी आणि म्हणून तिने सीतेचं रूप धारण केलेलं आहे आणि सीतेचं रूप धारण करून ती निघाली आहे आणि रामाच्या समोर येऊन उभी राहिली. रामाच्या समोर येऊन उभी राहिल्याबरोबर राम म्हणतात आहे माते वंदन असो. पिताश्री नाही आले. पिताश्री कुठे? आता मात्र हिला मोठा पेच पडला की काय करा. ती तशीच परत गेलेली आहे. पण तिचं मात्र तिला तो प्रश्न अजूनही आहे की त्यांनी मला माता म्हणून ओळखलेलं आहे, पण मग तरी ते हे सीते म्हणून शोक का करतात आहेत? त्यांनी जर मला ओळखलं, ते जर परमेश्वर आहेत, तर मग ते असा शोक का करतात? आणि हा प्रश्न तिच्या मनात तेव्हापासून आहे. आणि सीतेचं रूप धारण केल्यामुळे, गुरुपत्नीचं रूप धारण केलं म्हणून महादेव सुद्धा तिच्याकडे त्याच दृष्टीने पाहतात आहेत. म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागलेला आहे सतीचा आणि त्याच्यामध्ये पार्वतीला, आणि पार्वतीचा जन्म घेऊन आता पुन्हा हा प्रश्न आहे, आता तो विचारायचाच आहे. आणि म्हणून योग्य वेळ पाहून त्या कैलास पर्वतावर ही पार्वती विचारती झालेली आहे की आता हे जे आहे ह्या संशय माझा दूर करावा, की राम नाम घेतल्याने हे सगळं भवसागर जो आहे हा भवसागर पार केला जातो असं म्हणतात. आणि म्हणून माझा हा संशय दूर करावा, की इथे म्हटलं जातं की भवमोक्षणाय नान्यत् तत्तः साधनम अस्ति किंचित. या भवमोक्षासाठी, या भवातून पार करण्यासाठी दुसरं साधन कोणचंही नाही. भक्तीशिवाय, या रामभक्तीशिवाय दुसरं कोणचंही साधन नाही असं म्हटलं जातं. पण मात्र माझा हा संशय तुम्ही दूर करावा. इथे असं म्हटलेलं आहे की ही पार्वती आता विचारते आहे की सगळ्यांचं आदिकारण असणारं आणि प्रकृतीहून पर असणारं असं जे तत्व आहे त्यांचं भजन करून, म्हणजे त्या रामाचं भजन करून ते सगळे लोक जे आहेत ते सगळे सिद्धी प्राप्त करून घेतात, म्हणजे सिद्ध पद प्राप्त करून घेतात, रामाचं पद प्राप्त करून घेतात. पण मात्र काही लोक जे आहेत वदंती केचित, काही लोक असंही म्हणतात की परमो रामः स्व अविद्यया, की राम जो आहे हा कसा आहे, अविद्येनी संवृत्त आहे, अविद्येनी आरूढ झालेला आहे अविद्येवर. आणि म्हणून जानाति नात्म, तो आपलं तत्व जाणत नाही, त्याच्यात सुद्धा अविद्या आहे. आणि म्हणून त्यांना वशिष्ठांकडून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं, गुरूंकडनं त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं. त्यांना सुद्धा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं आत्मज्ञान नव्हतं. मग ते सुद्धा कसे आहे, तेही अविद्येच्या अंमलाखालीच आलेले आहे आणि म्हणून त्यांना असं ते आत्मज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. म्हणून मला आता असं विचारायचं आहे, ती म्हणते आहे की असे जे राम आहे की ते हाय सीतेकडून पत्नीसाठी जे शोक करतात आहेत ते खरे आहेत, म्हणजे ते खरं म्हणायचं का जे ज्याच्या नामामुळे भवसागर पार करून घेतला जातो ते राम आहेत असं म्हणायचं? हा माझा संशय दूर करावा. मग असं जे आहे, जर ते रामासाठी शोक करतात आहेत तर मग लोक त्यांचं भजन का करतात? मग ते सगळ्या लोकांसारखेच झाले, मग ते अज्ञानीच झाले. जसे अज्ञानी लोक आहेत तसंच तो राम आहे. पण तरी सुद्धा लोक मात्र त्याचं भजन करतात आणि असंही म्हणतात की त्याच्यामुळेच आम्हाला परमपदाची प्राप्तीही झाली. म्हणून मला इथे असं वाटतं आहे की ते जर आत्मतत्व जाणत होते तर मग त्यांनी सीतेसाठी शोक का केला? आणि ते जाणत नव्हते असं म्हणावं तर मग ते सगळ्या जीवांप्रमाणेच ते अज्ञानी झाले असं म्हणावं लागेल. आणि म्हणून माझा संशय तुम्ही आता दूर करावा. म्हणून इथे आता अशा प्रकारे या पार्वतींनी इथे प्रश्न विचारलेला आहे आणि हे जे माझा संशय आहे
तो संशय तुम्ही दूर करावा म्हणून महादेवांना विनंती केलेली आहे. अतिशय नम्रतेने पार्वती विचारते आहे की माझा हा संशय दूर करावा, की हे जे राम आहेत हे मानव रूपात सर्वसाधारण सगळ्यांसारखे अज्ञानी आहे का, हे राम तत्व जे आहे ज्याच्यामुळे सगळा भवसागर पार करून घेतला जातो ते राम आहेत, ते परब्रह्म स्वरूप आहेत का अज्ञानी लोक आहेत, हे मला हा जो माझा संशय आहे हा माझा संशय तुम्ही दूर करावा. म्हणून आता इथे महादेव सांगतात पार्वतीला. महादेव श्री महादेव उवाच पहिल्यांदा धन्यासी भक्तासी परमात्मनस्त्वम. आता इथे पहिले तिला पार्वतीला भगवान शंकर धन्य म्हणतात आहे की तू धन्य आहेस, कारण तुला हे राम तत्व जाणून घ्यायची इच्छा झालेली आहे. आपण सगळेही धन्य आहोत त्या पार्वतीप्रमाणे की आपल्यालाही ते राम तत्व जाणून घ्यायची इच्छा आहे आणि ते राम तत्व जाणण्यासाठी ती अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर तिला म्हणतात आहे धन्यासी भक्त्या. तू आता हा जो संशय आहे खरं तर हा अज्ञानातला आहे, पण तरी सुद्धा इथे म्हटलेलं आहे, तिने सुद्धा असं म्हटलंय की मला जरी अज्ञानातला असला तरी माझा संशय मला फेडायचा आहे. आणि म्हणून तिचं इथे अभिनंदन केलं या प्रश्नासाठी. तू धन्य आहेस या ज्ञातुम इच्छा, कारण तुला हे ज्ञान करून घ्यायची इच्छा झालेली आहे. तव रामतत्वम, तुला रामतत्व जाणून घ्यायची इच्छा झाली. आणि मुख्य म्हणजे पुराण कैनाप्य बिचोदितोहम, मला आत्तापर्यंत हे रामतत्व कोणीही विचारलेलं नाही. वक्तुम रहस्यम परमम निगूढम, अतिशय निगूढ रहस्य असं असणारं हे रामतत्व आत्तापर्यंत मला कोणीही विचारलं नाही. तुला हे जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून तू कशी आहेस, तू धन्य आहेस. आणि त्वयाद्य भक्त्या परिणोदितोहम वक्षे नमस्कृत्य रघुत्तमं ते, त्या रघुत्तमाला नमस्कार केलेला आहे. नमस्कार करतात महादेव. आणि आता इथे म्हणतात आहे की हे रामतत्व कसं आहे, राम परात्मा प्रकृते अनादी, की राम कसं आहे, तो परात्मा, तो परमात्म तत्व. राम जे आहेत हे कसे आहे, परमात्म स्वरूपच आहे आणि अनादी आहे. त्यांना आदिही नाही अंतही नाही, पण इथे अनादी म्हटलंय. आनंद आणि आनंद रूप असणारे एकह पुरुषोत्तमोही, ते एकच एक आहे, अद्वैत आहे आणि कसे आहेत, पुरुषोत्तम आहे. इथे भगवंताला नमस्कार करून इथे महादेव सांगतात आहेत की हे जे रामतत्व आहे त्या रामाला वंदन केलेलं आहे प्रथम, आणि नंतर मग आता ते सांगायला सुरुवात करतात की हे जे रामतत्व आहे हे रामतत्व अनादी आहे, आनंद रूप आहे आणि पुरुषोत्तम आहे. भगवंतानी आपल्या गीतेमध्येही पुरुषोत्तम 15वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये पुरुषोत्तम तत्व सांगितलेलं आहे. आणि असाक्षर अक्षर आणि उत्तम असणारा जो पुरुषोत्तम आहे तो प्रभू रामचंद्र आहे. आणि इथे ते म्हणतात आहेत की इथे स्वमायया कृष्णमिदम ही सृष्ट्या. आता ही जे सगळं जे विश्व आहे हे तो काय करतो हा राम, की त्या आपल्या मायेच्या निमित्ताने, जसं ते चुंबक असतं ते चुंबक लोहवद्धी, की इथे या चुंबकाच्या सन्नीत लोखंड आलं की ते जसं चलित होतं, लोखंड आपणहून चलित होत नाही पण त्या चुंबकाच्या साह्याने ते जसं चलित होतं तसं या मायेच्या साह्याने सगळं जग जे आहे ते भ्रमित होऊन भ्रमण करत आहे. असं हे सगळं जग आहे. म्हणून एतन्न जानन्ति विमूढ चित्तहा, असे कोण जाणत नाही जे विमूढ चित्त झालेले आहे, जे या चक्रात अडकलेले आहेत, या मायेच्या चक्रामध्ये जे भ्रमण करतात आहेत, ते भ्रमण करणारे असे जे विमूढ चित्त आहे, असे जे आहेत ते स्वाविद्यया संवृत्त मानसाये, ते न जानंती, ते जाणत नाही, ते हे रामतत्व पुरुषोत्तम तत्व जाणत नाही. स्व अविद्यया, अविद्येमुळे, स्वतःच्या अविद्येमुळे, स्वतः सगळं ही सगळी सृष्टी जी आहे ही अविद्येचीच आहे आणि म्हणून अविद्येमुळे संवृत्त झालेले असे जे आहेत मूढ विमूढ चित्त ते हे तत्व जाणत नाही. आणि इथे म्हटलेलं आहे की मग ते काय करतात, मग ते माझ्यावर आरोप करतात.
स्व आरोपयंती, माझ्यावरती ते आरोप करतात. मी मात्र कसा आहे तर सच्चित आनंद स्वरूप असं जे परब्रह्म तत्व आहे ते महादेव पार्वतीला सांगतात आहे की हे जे राम तत्व आहे हे सच्चितानंद स्वरूप आहे आणि जो आपल्या मायेनी सगळ्या या जगताची निर्मिती करतो तो कसा आहे आकाशाप्रमाणे सगळ्याला व्यापून राहिलेला आहे, सर्वत्र व्यापून असलेलं ते परब्रह्म आहे. नभासारिखे रूप या राघवाचे, की असा हा राघव म्हणजे इथे परब्रह्म स्वरूपाने वर्णन केलं की नभाप्रमाणे तो सगळीकडे व्यापून आहे. मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, की अशा रामरूपाचं जर चिंतन केलं मनामध्ये तर हा भवसागर सहज तळून जातो, हे त्याचं मूळच तुटून जातं या रामाचं चिंतन केल्यामुळे. आणि म्हणून इथे आता म्हणतात आहेत की विमूढ चित्त आहे ते मात्र काय करतात, ते मात्र या सगळ्या सृष्टीमध्ये किंवा या अविद्येमध्येच गुरफटून जातात, त्यांना हे तत्व समजत नाही. म्हणून समर्थ म्हणतात अविद्या गुणे समजा, हे जे अविद्या गुण आहे या अविद्या गुणे मानवा उमजेना, या हे जे तत्व का उमजत नाही, अविद्येच्या गुणामुळेच हे तत्व उमजत नाही. मग त्याच्यामुळेच ते भ्रमे गुंतले हित तेही कळेना, की त्या भ्रमात गुंतल्यामुळे त्यांना आपलं हित काय आहे अहित काय आहे हे समजत नाही आणि ते यामध्ये गुंतून राहतात. आणि इथे म्हणतात ते आता कसे गुंतून राहतात, जानंती नैवम हृदये स्थितम. आता वास्तविक हा राम कसा आहे, हृदये स्थितम, या हृदयामध्ये स्थित आहे, हृदयामध्येच राम आहे. आणि पण तरी सुद्धा चामिकारम कंठगतम, इथे एक दृष्टांत असा दिलेला आहे की संस्कृतमध्ये इथे चामिकर एक दृष्टांत दिला जातो की सोन्याचा कंठा किंवा सोन्याची माळ, सोन्याचं जानवं, काय सोन्याचं जे काही गळ्यात घातलेलं आहे असं जे आहे ते पूर्वी स्नानापूर्वी जाताना असं कुठेतरी खुंटीला टांगून ठेवायची पद्धत होती. आजकालही मंगळसूत्रही बायका बऱ्याच टांगतात, टांगून ठेवतात स्नानाला जायच्या वेळेस. तसं ते स्नानाला जायच्या आधी गळ्यातला कंठा जो आहे तो त्या कुठेतरी आपल्या त्याच्या कोणची जी नित्य जागा असेल त्या जागेवरती ठेवलेला असायचा आणि स्नान झाल्यानंतर मग तो कंठा पुन्हा गळ्यामध्ये घालायचा. तर असा जो मनुष्य आहे त्याने एक दिवस काय केलं की तो कंठा त्याचा काढायचा राहिला आणि त्याला वाटलं आपण नेहमीप्रमाणे काढून ठेवला आणि तो पुन्हा त्या जागेवर शोधायला लागला स्नान झाल्यावरती की आपण इथे ठेवला पण गेला कुठे. तो काही त्याला सापडत नाही. सगळ्यांना विचारतो, घरातल्यांना विचारतो, बाहेरच्यांना विचारतो आणि मग संशय निर्माण होतात. मग कोणी नेला का, चोरला का, असं अनेक होतं. आणि मग बाहेरून जाऊन काढला नाही तर मग पडला का कुठे, आपण काय केलं म्हणून बाहेरही पाहून येतो आणि पाहून आल्यानंतर मग घरामध्ये येतो आणि घरामध्ये आल्यानंतर त्याची पत्नी त्यांना विचारते की तुमच्या गळ्यामध्ये ते काय चमकतंय. तो सोन्याचा जो कंठा आहे तो त्या गळ्यातच आहे. आपण काखेत कळसा गावाला वळसा असं जे म्हणतो तसंच इथे हे म्हटलेलं आहे चामिकरम कंठगतम यथाज्ञहा, की तो कंठा कुठेही गेलेला नाही, कुठेही म्हणजे हरवलेला नाही, पण तो आपल्या कुठे आहे, अगदी जवळ आहे. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की जवळचीच वस्तू दिसत नाही. कारण काय, आपल्याला सगळं दूर पाहायची सवय, दूर जातो आपण कुठे तीर्थस्नान जायचं असेल ना तीर्थ ठिकाणी, दूरच्या तीर्थ ठिकाणी जातो, जवळचं नाही जात. ते केव्हा जाऊ शकतो पण जात नाही आणि म्हणून जवळ पाहायलाच जात नाही. इतके दिवस पुण्यात आहे पण ही गोष्ट पाहिलीच नाही, दूर जाऊन पाहून येत. तसं ही जवळ असणारी अगदी हृदया, दृष्टांत कशासाठी आहे, हृदयात राम आहे, अगदी जवळ आहे आपल्या, पण तो आपल्याला दिसत नाही. आपण त्याला बाहेरच पाहायचा प्रयत्न करतो, आपलं आतमध्ये दृष्टी जात नाही. त्या कंठाच्या न्यायाप्रमाणे तो हृदयात असणारा राम त्यांना दिसत नाही जे संसाराचं अनुसरण करतात. 20व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे संसारमेवा अनुसरंती, की जे संसाराचं अनुसरण करतात म्हणजे संसाराच्या मागे लागतात. संसार त्यांना खरा वाटतो, राम खरा वाटत नाही, संसार खरा वाटतो आणि म्हणून ते संसाराच्या मार्गाने जातात. संसारमेवा अनुसरंती ते वै पुत्रादी सप्ता, कशा मग काय होतं त्याच्यामुळे संसाराचं अनुसरण करतात आणि मग पुत्रासक्ती काय निर्माण होते, पुत्रादी सप्ताह, पुत्र आधी,
पुत्रा आणि असे पुत्र भार्या हे जे सगळे आहे याची आसक्ती निर्माण होते आणि ते संसाराचं अनुसरण करतात. समर्थही म्हणतात, आता पहा समर्थांचे मनाश्लोक आणि वेदांत काही वेगळा नाहीये बरं, सगळा वेदांत मनाच्या श्लोकात आहे. समर्थ म्हणतात इथे अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्र आदिके त्यांचा, हे सगळं याचाच अहंकार हा विस्तारलेला आहे आणि आपण म्हणून संसाराचंच आपण अनुसरण करतो. आपण संसाराचं अनुसरण केल्यामुळे आपण कशाचा मार्ग धरतो? संसाराचा मार्ग धरतो. मार्ग कोणचा धरायचा आहे? समर्थ आपल्याला गमू पंथ अनंत या राघवाचा, या राघवाचा पंथ धरायचा आहे, पण आपण पंथ मात्र संसाराचा धरतो. त्याच्यामुळे आपल्याला हे रामतत्व, असे जे संसाराचा पंथ धरतात त्यांना रामतत्व ते जाणू शकत नाही. हे महत्वाचं मुख्य सांगितलं इथे. पहिले रामतत्व जाणायचं असेल तर आसक्ती काढली पाहिजे. पुत्रादी या सगळ्या संसाराबद्दलची आसक्ती मनातून गेलेली पाहिजे. आणि म्हणून इथे म्हणतात आहे की अशा प्रकारे ते मात्र हे तत्व जाणू शकत नाही. मग हे तत्व कसं आहे? रामतत्व यथा प्रकाशो न तु विद्यते रवो, की या सूर्याच्या प्रकाशामध्ये स्वभावे परमेश्वरे तथा, की हा जो ईश्वर आहे, परमेश्वर आहे, हे कसं आहे? इथे कुठल्याही प्रकारचा या सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवत नाही. सूर्याच्या ठिकाणी कधीही अंधकार संभवत नाही. इथे आता याचं प्रश्नाचं उत्तर इथे महादेव सांगतात आहे की हा प्रश्न कशामुळे निर्माण झालाय? अविद्येतून निर्माण झालेला आहे. की असं राम जे आहेत हे असे शोक का करतात आहेत सीतेसाठी, आणि म्हणून जे अविद्या आहे त्या अविद्येमुळे शोक करतात. पण मात्र जसं त्या सूर्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अंधकार संभवत नाही, तसं विशुद्ध ज्ञान घने, हा बहुत्तम कसा आहे? विशुद्ध ज्ञान घने, विज्ञान घने, विशुद्ध शुद्ध असा असणार ज्ञान जे आहे, विज्ञान घने, विज्ञान शब्द वापरलेला आहे. पुढेही हा शब्द येणार आहे तेव्हा आपण हा पाहू. पण हा कसा आहे? राम विज्ञान घन असा हा राम आहे. आणि रघुत्तमे अविद्याया कथम स्यात् परपरात्मनी, अशा या विज्ञान घन असणाऱ्या रघुत्तमाच्या ठिकाणी अविद्या कशी सापडणार आहे? जसं सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवत नाही, तसं या रामाच्या ठिकाणी अविद्या संभवतच नाही. कारण तो कसा आहे? विज्ञान घन असा तो राम आहे. आणि इथे पुन्हा सांगतात की जसं एखादा मनुष्य गोल 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 फिरला तर त्याला सगळं घर फिरताना दिसतं, आजूबाजूचं सगळं फिरताना दिसतं. वास्तविक कोण फिरत असतं? वास्तविक तो स्वतः फिरत असतो, पण त्याला मात्र घर फिरताना दिसतं. त्याप्रमाणे या करणारा जो आहे, करणारी जी माया आहे ती नाही. म्हणून कृतम, की इथे देह इंद्रिय कर्तृत्व करणारं कोण आहे? देह इंद्रिय यांनी ही जी सगळी कर्म केलेली आहे, पण तो मात्र विमुह्यती, की तो मोहित होऊन सगळ्याचं अध्यस्त, सगळ्याचा आरोप कशावर करतो? की त्या आत्म्यावर करतो, की त्याच्यामुळे ही सगळी कार्य झालेली आहेत. आणि म्हणून इथे म्हटलंय नाहो नरात्री सवितुर यथा, या सवितेच्या म्हणजे सूर्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे न रात्र न अहो, म्हणजे दिवस आणि रात्र हे त्या सूर्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. आता पूर्णपणे प्रकाशच ज्याचा आहे, सूर्य प्रकाशमयच आहे, प्रकाश हेच ज्याचं स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी दिवस रात्र कसे संभवणार आहे? जेव्हा प्रकाश जाईल तेव्हा आपण रात्र, हे कशा एकमेकांच्या सापेक्ष आहेत. दिवस आणि रात्र हे दोन्हीही सापेक्ष आहेत. पण इथे मात्र पूर्ण सूर्यप्रकाश जसा असतो म्हणून त्याच्या ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र संभवत नाही. कारण अव्यभिचारक, या सूर्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यभिचार नाही, म्हणजे विकृत होत नाही. सूर्याच्या ठिकाणी कुठलीही विकृती संभवत नाही. तो पूर्ण स्वयं म्हणजे जरी परप्रकाशित, त्याच्या अध्यात्माच्या दृष्टीने परप्रकाशित म्हणजे त्या आत्म्याच्याच प्रकाशाने जरी तो असला तरी त्याचं स्वरूप कसं आहे? पूर्ण प्रकाशित असं. प्रकाश हेच त्याचं स्वरूप आहे. प्रकाश किरण हे त्याचंच स्वरूप आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी अव्यभिचार संभवत नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे ज्ञानम तथा अज्ञानम इदम,
ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी या रामाच्या ठिकाणी संभवत नाही. दोन्ही गोष्टी म्हटलंय की इथे दोन्ही गोष्टी संभवत नाही. कोणत्या? ज्ञानम तथा अविज्ञानम. म्हणजे अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी तिथे. ज्ञानम तथा अज्ञानम इदम, की ज्ञान आणि अज्ञान जसं रात्र आणि दिवस या गोष्टी सूर्याच्या ठिकाणी संभवत नाही, त्याप्रमाणे या रामाच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी संभवत नाही. समर्थ आपल्याला दासबोधात सांगतात की ज्ञान अज्ञान दोन्ही वृत्ती रूपे समान. दोन्ही समान आहे, कारण वृत्ती रूपे समान आहे. तसं ज्ञान आणि अज्ञान समान नाही. ज्ञान हे निवृत्तीकडे नेणारं आहे आणि अज्ञान हे प्रवृत्तीकडे नेणारं आहे. त्याच्यात फरक आहे, पण कशा दृष्टीने साम्य आहे? वृत्ती रूपे दोन्ही वृत्तीच आहे. ज्ञानाकडे नेणारी वृत्ती, ज्ञानाने निवृत्तीकडे नेणारी वृत्ती आणि अज्ञानामुळे प्रवृत्तीकडे नेणारी वृत्ती, पण वृत्ती रूपे दोन्हीही समान आहे. जसं अजून सोपं करायचं तर एखादा व्यक्तीला 2 मुलं आहेत आणि एक अतिशय ज्ञानी आहे, एक अतिशय मूढ आहे. पण आता दोन्हीही समान आहेत. कोणत्या दृष्टीने समान आहे? समजा अ व्यक्तीला ही 2 मुलं आहेत, तर त्या अव्यक्तीचीच ही दोन्ही मुलं आहेत. म्हणताना काय म्हटलं जाईल की त्याची मुलं. मग मुलं म्हणून त्याचे पुत्र हे 2 आहेत. मग दोन्ही कसे आहेत? पुत्र रूपाने दोन्ही समान आहेत. जरी त्यात वेगळेपण असलं तरी ते पुत्र रूपाने समान आहेत. तसं या दोन्ही वृत्ती रूपे समान. या दोन्ही वृत्तीच आहेत. या वृत्ती असल्या कारणाने या रामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वृत्तीच संभवत नाही आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ज्ञानही संभवत नाही आणि अज्ञानही संभवत नाही. आणि म्हणून रामे कथम स्यास्यती चित्शुद्धघने, की तो चितघन असणारा असं जे रामतत्व आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान हे दोन्हीही संभवत नाही. मग आता काय व्हायला पाहिजे? ज्ञान आणि अज्ञान दोन्ही वृत्ती रूपे समान, म्हणून निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे. म्हणून काय समर्थ आपल्याला सांगतात की ज्ञान आणि अज्ञान, अज्ञानापासून ज्ञानाकडे जायला पाहिजे, पण ते ज्ञानही निवृत्त व्हायला पाहिजे. म्हणून इथे आता म्हणतात आहे की असा राम जो कसा आहे तर तस्मात परमानंदमये रघुत्तमे विज्ञान रूपे. तो कसा आहे? विज्ञान रूपानी आहे. विज्ञान रूप म्हणजे अनुभूती, तेच असणं. अनुभूती कशी येईल? आपल्याला सगळे आपण अभ्यासार्थी आहोत, त्याच्यामुळे ब्रह्माची अनुभूती घ्यायची असेल तर तेच होऊन राहावं लागतं. आणि म्हणून असं तेच होऊन असणारं जे ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून विज्ञान रूपे, ते विज्ञान रूप असं आहे. म्हणून तिथे न विद्यते तमहा, त्याच्या ठिकाणी अंधकार, या अविद्येचा अंधकार संभवत नाही. आणि म्हणून अज्ञान साक्षिण्य विंदलोचने मायाश्रयत्वान्नही मोह कारण. म्हणून आता सगळ्या मोहमायेचं कारण असं आता इथे असं म्हटलेलं आहे की अज्ञान साक्षिण्य अरविंद लोचने. इथे या पार्वतीला महादेव म्हणतात आहे अरविंद लोचने, की असं तू कशी आहे? अज्ञान साक्षिण्य, या अज्ञानाची सगळी साक्षी असणारी अशी तू आहे. मायाश्रयत्वान्न, की मायेचा आश्रय घेतल्यामुळे मोह कारणम, मोह उत्पन्न होतो. या संसाराच्या मोहाला कारण असणारं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळेच हे सगळं घडून येतं. आणि म्हणून इथे म्हणतात आहेत महादेव की अशा प्रकारे हे जे सगळं तत्व आहे ते तत्व कसं आहे? अत्र ते कथयिष्यामी रहस्यम अपि दुर्लभम, अतिशय दुर्लभ असणारं असं हे रहस्य मी तुला आता सांगतो. कशाद्वारे? सीताराम मरुत सुनु संवादम मोक्ष साधनम, की सीता आणि राम आणि मरुत सुनु म्हणजे पुत्र, मरुताचा पुत्र म्हणजे हनुमंत, आणि म्हणून सीता, राम आणि हनुमंत यांच्यातल्या संवादातून मोक्ष साधन, मोक्षाचं साधन असणारं असं जे तत्व आहे ते या संवादातून मी तुला आता सांगतो. आणि म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे पुरा रामायणे, रामपुरा म्हणजे पुरातन काळामध्ये जे रामायण होऊन गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हत्वा रणे,
की या रणामध्ये रामाने काय केलं आहे, सगळ्या रावण कुळाचा वध केलेला आहे. बलवाहनम, त्याचं वाहन जे आहे ते सुद्धा नाश केलेलं आहे. त्याचं बल म्हणजे सगळं, त्याचे जे पुत्र आहेत तेही गेलेले आहेत, भाऊ पण गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे त्याचं बळ जे आहे ते बळ सुद्धा सगळं नष्ट झालेलं आहे युद्धामध्ये. आणि इथे असं झाल्यानंतर सीतया सह सुग्रीव आलेले आहे. सीतेसह सुग्रीव, हनुमंत हे सगळे अयोध्येला आलेले. अयोध्या ग्राम, या अयोध्येला रामासहित सीता आलेली आहे. हनुमंत सोबत आहे, सुग्रीव आहे. आणि अशा प्रकारे अभिषिक्त परिवृत्तो, मग या रामाचा राज्याभिषेक तिथे झालेला आहे. आणि वशिष्ठ समवेत आहे, वशिष्ठ बरोबर आहे आणि रामाचा राज्याभिषेक झालेला आहे. सिंहासने समासीन कोटी सूर्य समप्रभ, आणि या सिंहासनावरती रामराजे सीतेसहित कोटी सूर्याप्रमाणे अतिशय प्रकाशमान असे विराजमान झालेले आहे. आणि दृष्ट्वा, हे पाहून, या अशा प्रकारे तेजस्वी रामराजे, राम आणि सीता असे हे सीतामाई या राज्यावरती राज्याभिषिक्त झालेले आहेत, सिंहासनावरती विराजमान आहेत. हे पाहून, द्रष्टा तदा हनुमंतम, हे पाहून हनुमंतांनी काय केलंय, प्रांजलीम पुरत स्थितम, हे आपण हात जोडून नमस्कार केलेला आहे या हनुमंतानी राजा रामाला. आणि कृतकार्यम निराकांक्षम ज्ञानापेक्षम महामती, हे हनुमंत कसे आहेत, कृतकार्यम, नमस्कार केलाय, वंदन केलेलं आहे. आणि कृतकार्यम, कृतकृत्य झालेलं आहे. सीतेचा शोध लावलेला आहे, उड्डाण केलेलं आहे, त्या समुद्राचं उल्लंघन केलेलं आहे, रावणाचाही वध झालेला आहे आणि आता राज्याभिषेकही झालेला आहे. आणि असं सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर कृतकार्यम, कृतकृत्य झालो. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरे. असं इथे आता हनुमंताची स्थिती आहे की मी आता कृतकृत्य, आता मला काहीही, कृतकृत्य म्हणजे आता मला काहीही करायचं राहिलेलं नाही. निराकांक्षम, कुठल्याही प्रकारची आकांक्षा मनामध्ये नाही. निराकांक्षम, सगळ्या प्रकारची आकांक्षा म्हणजे या प्रपंचाबद्दल आता कुठल्याही प्रकारची आशंका किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही हवं असं राहिलं नाही किंवा काही करायचं आकांक्षा कुठल्याही प्रकारची राहिलेली नाही. आणि म्हणून इथे म्हटलंय निराकांक्षम. मग आशा कशाची आहे की आता फक्त ज्ञानापेक्षम, कशाची अपेक्षा आहे, ज्ञानाची अपेक्षा आहे. म्हणून समर्थही आपल्याला मनाच्या श्लोका म्हणतात, मना राघवे विण आशा नको रे, या राघवाशिवाय कुठल्याही प्रकारची आशा शिल्लक राहायला नको, असा हा हनुमंत आहे की त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा नाही. आता ज्ञानापेक्षम, अपेक्षा कशाची आहे, हात जोडून उभे आहेत तिथे रामचंद्र सिंहासनावर बसले आहेत आणि हनुमंताला अपेक्षा ज्ञानाची आहे. कोणत्या ज्ञानाची आहे, कारण समोर उभे सगुण रूपात तर आहेतच ना, सगुण रूपात समोर रामचंद्र आहेत, द्रष्टा, ते पाहून म्हणजे सगुण रूपातल्या रामाला पाहून आता ज्ञानाची अपेक्षा आहे. म्हणजे आता त्या निर्गुण ज्ञानाची, त्या निर्गुण रामाची, त्या रामतत्वाची अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेने ते आता हात जोडून उभेत. महामती, ही सगळी हनुमंताची विशेषणं दिली आहेत तिथे. हे सगळं असल्याशिवाय रामाचं तत्व समजणार नाही, म्हणून ही दिलेली आहे. तो हनुमंत तर होताच, आपल्यालाही तसं व्हावं लागणार आहे. कृतकार्य, की आपल्याला आता काहीही करायचं नाही, करायचं नाही म्हणजे करायचं आहे पण आसक्ती ठेवायची नाही. नाही तर आता मला रामतत्व जाणून घ्यायचंय, आता काही घरातलं करणार नाही, आसक्ती नाही, कुठल्याही प्रकारची आसक्ती ठेवायची नाही. दारा पुत्र घर दार याची आसक्ती नको. निराकांक्ष, कुठल्याही प्रकारची कोणाकडूनही अपेक्षा नको. कुठली अपेक्षा, फक्त ज्ञानापेक्षा, त्या ज्ञानाची अपेक्षा हवे. आणि महामती, हनुमंत कसे आहे, बुद्धिमत्तां वरिष्ठम, बुद्धिमत्तांमध्ये श्रेष्ठ असे हनुमंत आहे. हा शब्द दोन्ही अर्थाने वापरलाय. महामती म्हणजे एक तर कुशाग्र बुद्धीचे, कुशाग्र म्हणजे अगदी अग्रावर सूक्ष्मात शिरणारे, प्रत्येकाचा भेद करून सूक्ष्म तत्व जाणून घेणारे.
आणि महामती म्हणजे असे अनेक असतात, कुशाग्र बुद्धीचे अनेक लोक, अतिरेकी सुद्धा कुशाग्र बुद्धीचे असतात ना, काही त्यांना किती हे असतं, किती बारीक बारीक याच्यात शिरून ते कुठलं कुठलं शोधून काढतात. पण तसं इथे उपयोगाचं नाही, सत्व गुणी पाहिजे. म्हणून ती बुद्धी कशी पाहिजे, ती बुद्धी सुद्धा सत्वगुणी पाहिजे, सत्व प्रधान पाहिजे. म्हणून हनुमंत हे सत्व प्रधानही आहेत आणि कुशाग्र बुद्धीचेही आहेत, म्हणून त्यांना महामतीम असं इथे म्हटलेलं आहे. आता इथे महादेव सांगतात आहे की असा जो सीतेचा संवाद झालेला आहे आणि सीतेने जे तत्व या हनुमंताला सांगितलेलं आहे ते तत्व निष्कल्मषोयम ज्ञानस्य पात्रम. आता हा हनुमंत कसा आहे, राम म्हणतात आहे तिथे सीतेला, राम सीता सीतेला म्हणतात आहे की हे तत्व तू हनुमंताला सांग. कारण हनुमंत कसा आहे, निष्कल्मषो, कल्मष म्हणजे पाप, पाप ज्याचं पूर्ण निघालेलं आहे, जो पापी नाही, निष्पाप असा जो आहे. जसं अर्जुनाला अनघ म्हटलेलं आहे, निष्पाप असा अर्जुन आहे, तसाच हा हनुमंत सुद्धा कसा आहे, निष्पाप आहे. याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाप नाही. म्हणून पहिला शब्द निर्धूत पाप, हा पाप धुवून निघालेलं आहे, कुठल्याही प्रकारचं पाप राहिलेलं नाही. म्हणून असा पापरहित, पाप धुतलं गेलेलं आहे असा ज्ञानस्य पात्रम, असाच ज्ञानाला पात्र आहे. म्हणजे ज्ञान सांगण्याला पात्र असा हनुमंत आहे. आणि म्हणून तो कसा आहे, नित्य भक्तिमान, नित्य भक्तिमान म्हणजे तो आपल्या दोघांचीही नित्य भक्ती करणारा आहे, भक्त आहे. आणि म्हणून तू त्याला हे तत्व जे राम तत्व आहे तू त्याला समजून सांग, असं इथे राम सीतेला सांगतात आहे. आणि मग आता जानकी तथेती जानकी प्राहतत्वम, अशा प्रकारे आता ती सीता जी आहे ती हे रामतत्व सांगायला सुरुवात केली. हनुमते प्रपन्नाय, हनुमंत कसा आहे, शरणांगत आहे. शरणांगत असलं पाहिजे की जिथे कुठल्याही प्रकारचा मीपणा शिल्लक राहायला नको. जेव्हा आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असते तेव्हा सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा पूर्ण अहम विसर्जित करावा लागतो आणि मगच ते ज्ञान तत्व आपल्याला प्राप्त होतो. म्हणून इथे हनुमते प्रपन्नाय, शरणांगत असे ते हनुमंत, हनुमंताला सीता लोकविमोहिनी, अशी जी सीता आहे लोकविमोहिनी, लोकांना मोहित करणारी, मोहिनी टाकणारी अशी जी सीता, ती सीता तया हनुमंताला उपदेश करते आहे. आणि मग सीतोवाच्य, सीता म्हणते आहे, रामं विद्धि परम ब्रह्म सच्चिदानंद अद्वयम सर्वोपाधी विनिर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचरम. की आता ते रामतत्व कसं आहे, रामम विद्धि परम ब्रह्म, पहिल्यांदाच सांगितलं की तू जाण कसं आहे हे रामतत्व, की हे परम ब्रह्म, परब्रह्म स्वरूप असणार असं हे परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद अद्वयम, सच्चित आनंद स्वरूप असं आहे. सत्स्वरूप म्हणजे सत्य, म्हणजे जे त्रिकाला बाधित आहे, जे आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही होतं, आधीही होतं, अशा प्रकारे जे त्रिकाला बाधित आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार संभवत नाही, असं ते सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. हे रामतत्व किंवा जो राम आहे कसा आहे, आनंद. आता निर्गुण स्वरूपाचं सांगितलंय, आता दोन्ही याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे, सगुण रूपाचंही वर्णन आहे आणि निर्गुण रूपाचंही आहे. आता इथे परब्रह्म, इथे निर्गुण रूपात ती पहिल्यांदा सांगते आहे की हा राम कसा आहे, रामम विद्धि परम ब्रह्म, परब्रह्म आहे. म्हणजे परम म्हणजे सगळ्याच्या पलीकडचं, सगळ्याच्या पलीकडे असणारा असा हा राम आहे आणि सच्चिदानंद रूप आहे. आता सच्चिदानंद स्वरूप हे ईश्वराचंही म्हटलं जातं, म्हणून इथे ईश्वर स्वरूपानेही त्याचं वर्णन आहे. तो कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, सत्रूपात आहे, चित्रूपात आहे, ज्ञानरूपात आहे आणि आनंद स्वरूपात आहे. आता आनंद हा शब्द आहे, हा कसा आहे, याला कुठल्याही विरुद्धार्थी शब्द नाही. जसं सुख म्हटलं की दुःख येतं, पण इथे आनंद हा म्हणजे एक आनंद म्हणजे जो विषयावर अवलंबून नाही, विषयातून जे मिळणार आहे ते सुख आहे, विषयजनित सुख आहे. जे सुख आहे ते विषयातून उत्पन्न होणार आहे, पण आनंद जो आहे तो मात्र निर्विषय आहे,
याला कुठलाही विषय असा नाही, ते मात्र असं हे स्वरूप आहे, हे भगवंताचं स्वरूप आहे, ते त्या रामाचं स्वरूप आहे. सच्चित आनंद अद्वयम, ते एकच एक आहे, अद्वय आहे, तिचे द्वैत नाहीच, ते एकच एक आहे, आनंद स्वरूप आहे आणि सर्वोपाधी विनिर्मुक्तम. कसं आहे, सगळ्या उपाधीनी मुक्त असं ते स्वरूप आहे, कुठलीही उपाधी त्याला नाही. म्हणून पहा, आपल्या दासबोधामध्ये 14 ब्रह्मांचा जो समास आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे सर्व ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म सुद्धा कसं आहे, ते सर्व ब्रह्म म्हटलं की सर्व आहे ना, पण म्हणजे सर्वची उपाधी त्या ब्रह्माला आहे, म्हणून ते सुद्धा कसं म्हटलंय, ते सुद्धा नाशिवंत आहे. म्हणून इथे सर्वोपाधी विनिर्मुक्तम, विनिर्मुक्त म्हणजे विशेषत्वानी मुक्त, कुठल्याही प्रकारची उपाधी त्याच्या ठिकाणी नाही असं. सत्ता मात्रम अगोचरम, सत्ता मात्र आहे. इथे सुद्धा सत्ता हा जो शब्द आलेला आहे, हा सत्ता आपण जी वापरतो आता, राजकारणातली सत्ता, भाजपची सत्ता आहे, काँग्रेसची सत्ता आहे, असं आलेलं नाही. म्हणजे नियमन किंवा शासक ज्याला म्हणतो आपण, त्या अर्थाने इथे सत्ता शब्द नाही आहे. सत्ता मात्र म्हणजे अस्तित्व, सतचं अस्तित्व, फक्त सत्स्वरूप असणारं ते सत्ता मात्र. मात्र म्हणजे फक्त सत्ता, दुसरं काहीही नाही असं सत्ता, म्हणजे नुसतं अस्तित्व रूप असणारं. आपण मय शब्द वापरतो, मय आणि मात्र, जलमय है ना, किंवा चिन्मय. मय म्हणजे चिन्मय म्हणजे ज्ञानाने युक्त असं ते चिन्मय. पण जेव्हा चिन्मात्र म्हटलं जातं तेव्हा ज्ञानच, युक्त वगैरे काही नाही, युक्त व्हायला तिथे कुठली दुसरी गोष्ट नाही. म्हणून इथे सत्ता मात्र, फक्त सत्ता आहे, म्हणजे फक्त अस्तित्व असणारं अगोचरम, की जे गोचर होत नाही, इंद्रियांना गोचर होत नाही. चर म्हणजे चालणं. आज आपल्याला पुष्पाताईंनी चर शब्दाचे अर्थ दिले, काय काय चालणे शब्द आहे, त्याचा एक अर्थ चालणे. आता गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचं चालणं म्हणजे इंद्रियांद्वारे आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं ते. पण इथे अगोचर म्हणजे इंद्रिय तिथपर्यंत जाऊ शकत नाही, त्याचं ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या द्वारे होऊ शकत नाही, म्हणून ते कसं आहे, अगोचर आहे. म्हणून हा रामतत्व जे आहे ते रामतत्व परब्रह्म स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, सर्वोपाधी विनिर्मुक्तम, सर्व उपाधींनी मुक्त असणारं, कुठलीही उपाधी त्याला लागलेली नाही, त्याने मुक्त असणारं, सत्ता मात्र असणारं अगोचर असा हा राम आहे. आनंदम निर्मलम शांतम, आनंद स्वरूप असा तो राम आहे, निर्विषय न मिळणारं सुख असं आहे. आणि म्हणून शांतम, शांत असणारा. इथे सुद्धा शांत म्हणजे आता मनामध्ये मनच नाही, तिथे उर्मी यायचं हेच नाही. आता शांत शब्द इथे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या उर्मी तिथे येत नाही. जिथे मन आहे तिथे उर्मी येतात, वृत्ती येतात, पण जिथे वृत्ती नाही, मन नाही, तिथे कुठल्याही प्रकारचं काहीही करायचं शिल्लक राहत नाही. म्हणून शांत, शांतम असं आहे. निर्विकारम कसं आहे, हे परब्रह्म स्वरूप, हे राम स्वरूप जे आहे ते निर्विकार स्वरूप आहे. आता विकार हे शब्द सुद्धा दोन अर्थाने हा घेता येतील आपल्याला, की विकार म्हणजे एक तर षडविकार, आपण काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असं जे म्हणतो ते षडविकार आहेत. ते षडविकारही या रामाच्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून हे निर्विकारम, की तिथे कुठल्याही प्रकारचे विकार संभवत नाहीत. आणि दुसरे षडविकार म्हणजे आपण अस्ति जायते हे जे विकार म्हणतो, या देहाचे जे विकार आहेत ते अस्ति जायते, वर्धते, अपरिणमते आणि अपक्षीयते आणि विनश्यते, हे जे देहाचे 6 विकार आहेत हे सुद्धा रामाच्या ठिकाणी नाही. राम जन्मत नाही, राम मरत नाही अशा प्रकारे. म्हणून आपण अजरामर शब्द वापरतो, अज आणि अमर, म्हणजे जो जन्मतही नाही आणि जो मरतही नाही तो अजरामर, अशी ही रामाची अजरामर कीर्ती आहे. ही कीर्ती आहेच आहे. मग त्याचं अस्तित्व सुद्धा कसं आहे, ते सत्ता मात्र जसं म्हटलं तसं ते फक्त अस्तित्व, निर्विकारम, कुठल्याही प्रकारचा विकार त्याच्यामध्ये संभवत नाही. निरंजनम
रामतत्व कसं आहे तर ते निरंजन स्वरूप आहे. आणि निरंजन शब्दाचा अर्थ इथे आपल्याला दासबोधातही 42 नावं दिलेली आहेत ब्रह्माची लक्षणं सांगताना. त्याच्यामध्ये निरंजन शब्द आहे. निरंजन म्हणजे काय असं सगळं विचारलेलं आहे ना. निर्लेप म्हणजे काय, निष्प्रपंच म्हणजे काय. तर तसं निरंजन म्हणजे जिथे जनची नाही ते निरंजन, की तिथे कुठल्याही प्रकारचं जनाचा संपर्कच संभवत नाही, कुठलेही लोक नाहीत असा एक अर्थ. आणि दुसरा म्हणजे निरंजन शब्दाचा अर्थ अंजन म्हणजे डाग असाही अर्थ होतो. इथे निरंजन म्हणजे या रामतत्वाला कुठल्याही प्रकारे द्वैताचा डाग नाही, त्याला कुठल्याही प्रकारे तो द्वैतामध्ये गुंतत नाही. तो कसा आहे, अद्वैत आहे, अद्वयम. तसंच इथे निरंजनम आणि सर्वव्यापी कसं आहे, हे राम जे आहे हा सर्वव्यापी आहे, सर्वांना व्यापून आहे. हे आत्मस्वरूप जे आहे ते कसं आहे, सर्वांना व्यापून आहे. आणि म्हणून स्वव्यापिनम आत्मानम स्वप्रकाशम अकल्मषम. स्वप्रकाश हा कसा आहे, हा आत्म्याचा स्वप्रकाश, आत्मानम आत्म्याचा हा स्वप्रकाश आहे. आणि कल्मषम अकल्मषम म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं पाप नाही, असा हा स्वप्रकाशाचं ज्ञान असणारा असा हा राम आहे. त्याला आत्म्याचं ज्ञान आहे आणि इथे आत्मस्वरूप असणारा असा तो राम आहे. इथे आनंदम निर्मलम म्हटलेला आहे. आता हा जो आनंद आहे हा आनंद निर्मलम, इथे आनंद शब्द वापरलाय. आनंदम निर्मलम शांतम निर्विकारम निरंजनम सर्वव्यापी असा जो आहे स्वप्रकाशम. आता इथे आनंदाची अभिव्यक्ती जी आहे ही आनंदाची अभिव्यक्ती आपल्याला सगुण साकारात दिसते. सगुण साकार आपल्याला रामाकडे पाहिल्यावरतीही आनंद होतो, ते सगुण साकार रूप पाहिल्यावर आनंद होतो. अक्कांना नुसतं पाहिलं तरी आनंद व्हायचा, ते तत्व आपण जाणो का न जाणो, पण त्यांना पाहिलं तरी पण आपल्याला आनंद व्हायचा, त्यांच्या रूपाला पाहून आनंद व्हायचा, त्यांच्याकडे पाहून आनंद व्हायचा. म्हणून आनंदाची अभिव्यक्ती हे परब्रह्म स्वरूप आहे. सद्गुरू सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे, म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहिल्यावर आनंद वाटतो. कारण हे जे आत्म्या आनंदाचं अभिव्यक्ती जी आहे, प्रगट व्हायचं आहे, हे आपल्याला सगुण साकारामध्ये निर्गुणातही आनंद आहे. पण तो आनंद कसा आहे, तो अभिव्यक्त नाही आहे. कारण निर्गुण म्हटलं की मग तिथे काय आहे, तिथे व्यक्त स्वरूपात काही नाही. तो आनंद कसा आहे, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, मग सगळंच तिथे आनंद आहे. पण इथे सगुण साकारामध्ये आपण आनंद रूप घेऊ शकतो. तो आनंदमय असा तो राम आहे. आणि अशा प्रकारे हे सगळी विश्लेषण, सगळी ब्रह्माची लक्षणं इथे सांगितली गेलेली आहेत. आता इथे सीतामाई सीतेने ही सगळी रामाची लक्षणं सांगितली, राम कसा आहे हे सांगितलं, रामतत्व सांगितलं. ती म्हणते आहे आता मी कशी आहे तेही ऐका हनुमंताला, की आता मी कशी आहे, माम विद्धी मूल प्रकृतीम, मी कोण आहे, मूळ प्रकृती आहे असं तू जाण. आता आपल्याला दासबोधाच्या अभ्यासार्थी असल्यामुळे मूळ माया माहिती आहे, त्याच्यामुळे मी कोण आहे, मी मूळ माया आहे. सर्ग स्थित्य अंत्यकारिणीम, मी उत्पत्ती स्थिती लय करणारी मी आहे. पण कशी, तस्य सन्निध मात्रेण, मी एकटी काही करत नाही, करणारी कोण आहे, मीच करणारी आहे. पण तस्य सन्मात, मी त्या रामाच्या सानिध्यानी, त्याच्या सानिध्यात मी हे सगळी सृष्टी उत्पन्न करते, सांभाळते आणि त्याचा लय करते. आणि अशा प्रकारे हे सगळं करणारी मी कोण आहे, हे मीच आहे. पण मात्र हे सगळं करणार, पुढे सगळं रामायण दिलेलं आहे 35 ते 42 श्लोकापर्यंत. हे सगळं थोडक्यात जी जे जे काय केलं तिने, आता हे सीता आपल्याला स्वतःच सांगते, मी कोण आहे, मी मूळ प्रकृती आहे आणि मीच सगळं करणारी आहे. आणि म्हणून सर्ग म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करणारी कोण आहे, मीच करणारी आहे. आणि म्हणून सगळं जे काही घडलं आहे ते कोणी केलं आहे, ते मीच केलेलं आहे.
आणि म्हणून काय काय केलेलं आहे, अयोध्या नगरे जन्म रघुवंश कुले, या रघुवंशामध्ये रामाचा जन्म झाला, हे सुद्धा याचं काय म्हणजे हे कार्य सुद्धा कोणी केलेलं आहे, हे सगळं मायेनी केलेलं आहे, मीच केलेलं आहे. पूर्ण आता विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलेलं आहे, अहिल्याचं शापाचं शमन केलेलं आहे, नंतर परशुरामाचा राग शांत केलेला आहे, माझं पाणी ग्रहण केलेलं आहे रामाने. नंतर अयोध्या नगरामध्ये 12 वर्ष म्हणजे 12 वर्ष आम्ही राहिलेलो आहोत. त्याच्यानंतर दंडकारण्यात गमन केलेलं आहे. आणि वेळ किती आहे, 3 वाजलेले आहेत, मला वाटतं 1 तास झालेला आहे, थोडस 10 मिनिटात. तर अशा प्रकारे ही रामायण जे आहे ती थोडक्यात सांगितलंय की 12 वर्ष मी त्या अयोध्या नगरीमध्ये राहिली. त्याच्यानंतर दंडकारण्यात गेलो, मग तिथे जटायूला मोक्ष प्राप्त झाला, कबंधाचं सगळं झालं, शबरीचं पूजन झालं, नंतर सुग्रीवाचा समागम झालेला आहे, नंतर वालीचा वध केलेला आहे, नंतर पश्चात सीतान्वेषण, सीतेचं अन्वेषण, सीतेचा शोध झालेला आहे, आणि अशा प्रकारे रावणाचा वध झालेला आहे. आणि बिभीषणे राज्यदानम, बिभीषणाला राज्याचं दान केलेलं आहे. आणि मग पुष्पकेण मयासह, या पुष्पक विमानातून आम्ही अयोध्येला पुन्हा परत आलेलो आहोत. आणि अयोध्यागमनम पश्चात राज्ये रामाभिषेकम, म्हणजे राज्याचा रामाचा राज्याभिषेक झालेला आहे अयोध्येत आल्यानंतर. आणि एवम आदिनी कर्माणी, ही सगळी कर्म कोणी केली आहे, ही सगळी कर्म मी केलेली आहे. पण आरोपयंती रामे, पण याचा आरोप कोणावर केला जातो, त्या रामावर केला जातो, की ही सगळी कर्म रामाने केलेली आहेत, अशा प्रकारे हा आरोप केला जातो. पण मात्र राम काहीही करत नाही. रामो न गच्छति न तिष्ठति न शोचति न कांक्षति न त्याजति न करोति किंचित, काहीही करत नाही. राम जो आहे तो काहीच करत नाही. आनंद मूर्ती अचलम, तो कसा आहे, आनंद मूर्ती आहे आणि तो अचल आहे, परिणामहीनो म्हटले जाते, त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. पण मात्र माया गुणानुगतो, मायेचं अनुगमन केल्यामुळे ही तथा विभाती, तो भासतो, विभाती म्हणजे तो भासतो, तो ते सगळं करतो आहे असा भास आपल्याला होतो. कारण मायेचं अनुसरण केल्यामुळे आपल्याला ते सगळं राम करतो आहे अशा प्रकारे भास आपल्याला होतो. आणि अशा प्रकारे इथे या महादेवांनी पार्वतीला हे सांगितलं. आणि आता रामच म्हणतात आहेत, आणि मग आता स्वतः राम बोलतात आहेत, आणि राम हे हनुमंताला समजावून सांगतात आहेत हे तत्व आपण थोडक्यात पाहू की हे तत्व कसं आहे. राम तत्व आकाशस्य यथा भेदो त्रिविधो दृश्यते महान, हे आकाश जे आहे हे आपल्याला त्रिविध भेदांनी आपल्याला दिसतं. एक आकाश जे आहे ते सर्वगत असणारं आकाश, जलाशये महाकाश, एक जलाशयात असणारं आकाश, आपण जर घेतलं तर जलाशय आहे, मोठं सरोवर भरलेलं आहे पाण्याने, त्या पाण्याला व्यापून असलेलं आकाश, नंतर आकाशामध्ये प्रतिबिंबित झालेलं आकाश, आणि सर्वत्र व्यापून असलेलं आकाश, अशा प्रकारे त्रिविध आकाश सांगितलं जातं. आपल्याला दासबोधामध्ये 4 आकाश आहे, घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश, तोच दृष्टांत इथे दिलेला आहे. तशा प्रकारचं पण मात्र आकाशाचे हे भेद आहे. आकाशस्य यथा भेदो, हे भेद जरी असले तरी पण आकाश मात्र एकच आहे, आकाश एकच आहे. ते आपल्याला समजून घेण्यासाठी आपण भेद निर्माण केलेले आहे. भेद म्हणजे आपण त्याचे विभाग करून आपण ते समजवून घेतो आहोत. म्हणून इथे म्हटलेलं आहे की आकाश एकच आहे, पण मात्र आपल्याला त्रिविध याने ते भासतं. म्हणून हे सगळं 3 प्रकारांनी सांगितलं जातं. हा जो सगळा भाग आहे मूळ तत्वाचा, तो आपण जड, चेतन आणि निश्चळ, जड, चंचल, निश्चळ अशा प्रकारे पाहतो. तसंच इथे या 3 प्रकारांनी सांगितलेलं आहे. म्हणून इथे बुद्ध्या अविच्छिन्न चैतन्य, एक बुद्धीमध्ये असणारं, तसंच हाच दृष्टांत इथे घ्यायचा आहे की एक बुद्धीला व्यापून असणारं चैतन्य, एक बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य, आणि एक सर्वगत असणारं चैतन्य.
हे तिन्ही चैतन्य एकच आहेत, पण मात्र आपल्याला ते तीन वेगवेगळे भासतात. कशामुळे? अविद्येमुळे आपल्याला ते तीन आहेत ते वेगवेगळे भासतात. कारण प्रतिबिंब पडायचं असेल तर ते कसं हवं? ज्याच्यात प्रतिबिंब पडायचं आहे ते शुद्ध निर्मळ असायला पाहिजे. त्या जलाशयावरती जर शेवाळ आलेलं असेल तर मात्र त्याच्यामध्ये शुद्ध प्रतिबिंब जसंच्या तसं प्रतिबिंब त्या चंद्राचं पडणार नाही. तसं आपली अंतःकरण जे आहे, सगळे साधनं जी आहेत ती सगळी अंतःकरण शुद्धीसाठी आहे. अंतःकरण शुद्ध असेल तर त्या बुद्धीमध्ये त्या परमात्म्याचं शुद्ध चैतन्य जे आहे ते शुद्ध स्वरूपामध्ये प्रतिबिंब पडेल. आणि म्हणून तेच आपल्याला काढून टाकायचं आहे. मग बाकी सगळं सारखंच आहे. आणि म्हणून आवरण आहे, मल, विक्षेप आणि आवरण हे तीन प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत. मल आहे म्हणजे आपल्याला अनेक जन्मांची पाप आहे, कर्म आहे, त्याचा मन आपल्या चित्तावर साठलेला आहे. नंतर आपलं चित्त चंचळ आहे, मन चंचळ आहे, चंचलता आहे सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये आवरण सुद्धा आहे. आवरण कशाचं आहे? अविद्येचं आवरण या आत्म्यावर पडलेलं आहे. पण मात्र हे सगळे तिन्ही जरी असले तरी याच्यामध्ये मनाची शुद्धी महत्वाची आहे आणि शुद्धीसाठी साधनं आहेत. हे जे आवरण आहे, तिसरं जे मलिन करण्याचं कारण आवरण जे आहे त्याच्यावरती झाकण टाकलेलं आहे, ही जी अविद्या आहे, ही अविद्या मात्र सद्गुरूच दूर करतात. हे आवरण सद्गुरू दूर करतात. म्हणून सद्गुरू शिवाय मोक्ष नाही. मोक्ष पाहिजे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि म्हणून प्रांजली करून हात जोडून उभं राहावं लागतं, विचारावं लागतं आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. ते आपला सगळा मळ धुवून काढतात. ते आवरण हळूहळू हळूहळू आपलं बाजूला करत जातात, ते अविद्येचं आवरण. आणि म्हणून हे सगळं जे आहे, हे सगळं या बुद्धीमध्ये ही जी अविद्या आहे याच्यामुळे हे सगळं करणं घडतं. पण आरोप मात्र त्याच्यावरती, या आत्म्यावरती केला जातो. म्हणून अविच्छिन्नस्य पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते, की हे असं अविच्छिन्न असणारं परत, त्याचे भाग करता येत नाही. अविच्छिन्न म्हणजे ज्याला विच्छिन्न, त्याचे भाग करता येत नाही, त्याला तोडता येत नाही, असं जे परब्रह्म पूर्णेन, पूर्ण असणारं, एकत्वम, एकच एक असणारं परब्रह्म, तत्वमस्यादि वाक्यश्च. सद्गुरू काय करतात? आपल्याला तत्वमस्यादि, तत्वमसी या वाक्याचा उपदेश करतात. ते ब्रह्म तूच आहेस, ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस या वाक्याचा ते आपल्याला उपदेश करतात. त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो म्हणून ते अहम ब्रह्मास्मी म्हणतात. पण आपल्याला उपदेश करताना तत्वमसीचा, तू ते आहे, ते ब्रह्म तू आहेस याचा उपदेश केलेला जातो. म्हणजे जीव जो आहे हा जीव मुळामध्ये परब्रह्म स्वरूप आहे, परंतु याच्यावरती मल, विक्षेप, आवरण आणि याच्यामुळे अविद्येमुळे, अविद्येचं आवरण असल्यामुळे आपण आपल्याला वेगळं समजू लागलो आहे. हे वेगळेपणच काढून टाकायचं आहे. मग आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकू. ऐक्य ज्ञानम यतोत्पन्नम, हे ज्ञान ऐक्य जे आहे हे आपल्याला जीवाचं आणि शिवाचं हे जे ऐक्य आहे याच्या उपाधी, सगळ्या उपाधी जर काढून टाकल्या, शिवालाही मायेची उपाधी आहे, ईश्वराला मायेची उपाधी आहे, आपल्याला अविद्येची उपाधी आहे. म्हणून पहिले अविद्येची उपाधी काढावी लागेल, विद्येचीही उपाधी काढावी लागेल आणि मग कुठल्याही, मग विनिर्मुक्तम, त्या उपाधीपासून पूर्णपणे विनिर्मुक्त जेव्हा आपण होऊ तेव्हा मग ऐक्य ज्ञानम, या दोन्ही याचं ऐक्य होणार आहे, या ज्ञानाचं आणि यदोत्पन्नम, या सद्गुरूंच्या ठिकाणी जसं ऐक्य आहे तसं महावाक्येन चात्मनो, की या महावाक्याच्या आपल्याला ते महावाक्य जेव्हा समजायला लागेल, ते जेव्हा त्याच्याशी पूर्ण ऐक्य होईल तेव्हा मग तदा अविद्या स्वकार्यश्च नश्यत्येव न संशयः. अशा प्रकारे हे जेव्हा ज्ञान होईल, पूर्ण ऐक्य होईल, तेव्हा अविद्या आपल्या कार्यासहित पूर्णपणे नाहीशी होईल. म्हणून सद्गुरू जे असतात ते सद्गुरूंच्या ठिकाणी अविद्या नसते. म्हणून रामतत्व आहे, रामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अविद्या नाही. राम करतो असं जरी आपल्याला वाटत असलं तरी ती अविद्या आपल्या ठिकाणी आहे. तो मात्र पूर्ण राम आहे, पूर्ण तत्व आहे. आणि म्हणून इथे ऐक्य ज्ञानम, या तिन्हीचं ऐक्य झालेलं आहे, जीव आणि शिव आणि परब्रह्म. मग इथे अहम गेलेला आहे.
अहम ब्रह्मास्मी मधला अहम गेला आणि फक्त ब्रह्म उरलेलं आहे, असं जे विज्ञान, याला काय म्हणायचं, विज्ञान. की इथे आता अहम कुठल्याही प्रकारचा राहिलेला नाही. मी ब्रह्म आहे यातला मी जर गेला तर मग एतत् विज्ञानम, याला विज्ञान असं म्हणायचं. म्हणून ज्ञान आणि अज्ञान जाऊन जेव्हा विज्ञान होईल म्हणजे एकच एक राहील ते पूर्ण ब्रह्म, ते मग एक विज्ञाय मद्भक्तो मद्भाव उपपद्यते. मग तो माझाच होऊन राहील, माझ्याच भावात राहील, तो रामरूपच होऊन राहील. मग तो विभक्त राहणार नाही, मग तो भक्त म्हटल्या जाईल. आणि म्हणून मद्भक्ती विमुखाना, मग जे असे माझे भक्त नाहीत, जे विमुख झालेले आहेत, मद्भक्त विमुख, जे माझ्यापासून असे विमुख झालेले आहेत, ते शास्त्रगर्तेषु मुह्यतम, ते काय करतात की ते शास्त्रातच खेळतात आणि त्याच्यातच फिरत राहतात आणि पुन्हा पुन्हा जन्माला मृत्यूला प्राप्त होतात. इदम रहस्यम हृदयम ममात्मनो, हे या राम हृदयाचं रहस्य आहे की त्या रामाशी पूर्णपणे एकरूप झालं पाहिजे. तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा अहम शिल्लक ठेवता कामा नये. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की असं इंद्रानी जरी राज्य दिलं तरी मात्र हे राम हृदय स्तोत्र आहे ते मद्भक्तिहीनाय शठाय न त्वया दातव्यम ऐन्द्रैदपि राज्यतोधिकम. इंद्राचं राज्य जरी प्राप्त झालं तरी जो अभक्त आहे त्याला हे राम हृदय किंवा हे स्तोत्र आहे हे सांगू नये. आणि अशा प्रकारे हे स्तोत्र इथे रामाने प्रत्यक्ष राम आणि सीता यांनी हनुमंताला उपदेश केला, तोच उपदेश इथे महादेव पार्वतीला करतात आहे. आणि याचं जे फळ आहे ते फळ मात्र अतिशय प्रत्यक्ष रामाची प्राप्ती हेच त्याचं फळ आहे. म्हणून त्याचं नित्य पठण करावं. ज्याला कोणाला रामाचं तत्व जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे स्तोत्र नित्य पठणात ठेवावं. आणि अशा प्रकारे हे इथे असं जो पठण करेल त्या भक्ताला स मुक्तो नात्र संशय, तो मुक्त होईल, याच्यात मात्र कुठल्याही प्रकारचा संशय नाही. अशा प्रकारे हे जे तत्व आहे हे रामतत्व, हे रामतत्व राम हृदय स्तोत्र जो वाचेल त्याच्यात अनेक पाप नाहीशी होतील. त्याच्यामध्ये ब्रह्महत्याचं जरी पातक असलं तरी ते पातक नाहीसं होईल. म्हणून या राम हृदयाचा स्तोत्राचा पाठ करावा, त्याचा अर्थ समजून घ्यावा. अर्थ फार गहन आहे, मी तो सांगू शकलेले नाही, मला माहिती आहे, पण तरी पण जे काही सांगायचा प्रयत्न केला ते सद्गुरु कृपेने सांगितलं. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. माधुरीताईंनी राम हृदय स्तोत्र अतिशय सुंदर सांगितलं, पण त्यांनी जेवढं सांगितलं तेवढा खोलात मात्र आम्ही शिरलो